महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या दसरापूर अत्याचार हत्या प्रकरणाचा निकाल जो आहे तो आज लागणार आहे। त्याची या निकालाची सुनावणीला सुरुवात झालेली आहे। कोर्टामध्ये आरोपीच्या वकिलांकडून मोठा युक्तिवाद सुद्धा करण्यात आलेला आहे। तर सरकारी वकिलांकडून जे आहे ते अजय मिसर यांनी जे आहे ते या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी युक्तिवादामध्ये केलेली आहे। हा आरोपी याने केलेल्या कुठल्याही कृत्याचा याला पश्चाताप नाही, त्यामुळे याला एकच शिक्षा आहे आणि ती मृत्यूदंडाची शिक्षा असल्याचं कोर्टाच्या युक्तिवादात म्हणण्यात आलेलं आहे। खरं तर या सगळ्यावरती जो आहे तो आरोपीच्या वकिलांकडून जो आहे तो या सगळ्या गोष्टीला जे आहे ते झालं नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आरोपी बचाव करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र कोर्टाने जे आहे ते आरोपीला दोषी ठरवलेलं आहे आणि 4 पैकी 2 गुन्ह्यामध्ये दोषी ठरवलेला असून या दोन्ही गुन्ह्यामध्ये मृत्यूदंड किंवा जन्मठेप अशी जे 2 शिक्षा आहेत त्या होऊ शकतात असं आरोपीला विचारलेलं होतं। त्यानंतर हा सगळा युक्तिवाद सुरू झालेला आहे आणि आता अंतिमतः दोषी ठरवलेला आहे आणि सरकारी वकिलांकडून जी आहे ती मृत्यूदंडाची शिक्षा या आरोपीला देण्यात यावी, याचं वर्तन आणि याचं सगळं जे काही मागचा इतिहास आहे तो अतिशय विकृत असल्याने याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जी आहे ते सरकारी वकील अजय मिसर यांनी केलेली आहे। आणि आज कोर्टाच्या बाहेर सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त असून दोन्ही वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला आहे। मात्र या दोन्ही गुन्ह्यामध्ये जे आहे ते आरोपीचे आरोप सिद्ध झालेले आहेत। 55 दिवसामध्ये 55 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आलेली आहे आणि सगळे पुरावे हे कोर्टासमोर सादर केल्यानंतर 20 जूनला हा युक्तिवाद पूर्ण झालेला होता। आता अंतिम निकाल आता थोड्या वेळात येणार आहे। त्यानंतर कोर्टात जी सुनावणी सुरू आहे त्या कोर्टामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी जी आहे ती सरकारी वकिलाकडून करण्यात आल्याचं पाहायला मिळते। संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या या घटनेने आता निकाल काय लागणार आणि आरोपीला काय शिक्षा होणार हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार नन्नावरसह बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।